सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ कार्यरत आहे. त्यांचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वी बाजार समितीचे संचालक मंडळ रद्द करण्याची कारवाई लोकशाही विरोधी आहे. एकतर्फी कारवाईने राज्य सरकारकडून एकाधिकारशाही सुरू असल्याचं टीकास्त्र जयंत पाटील यांनी सांगलीत सोडले. सांगलीत जयंत पाटलांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी जयंत पाटील म्हणाले, सांगली बाजार समिती देशातील प्रसिद्ध बाजारपेठ आहे. बाजार समिती मिरज, जत आणि कवठेमहांकाळ तालुक्यातून लोकशाही पद्धतीने संचालक म्हणून निवडून आलेत. बाजार समित्यांचं विभाजन करण्यापूर्वी संचालक मंडळाचा कालावधी पूर्ण झाला पाहिजे. संचालकांचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वी त्यांचे पद रद्द करणं लोकशाही विरोधी असल्याचं स्पष्ट दिसून येते. बाजार समितीचे 3 स्वतंत्र समित्यांमध्ये विभाजन केले. सांगली मुख्य बाजारपेठ आणि उपबाजार एकमेकांवर अवलंबून असल्याने त्रिभाजन झाल्यास जत व कवठेमहांकाळ येथील बाजार समिती तोट्यात येतील. त्यामुळे दुष्काळी भागातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार आहे. सांगली बाजार समितीच्या आवारामध्ये हमाली करणारे, त्याशिवाय व्यापारी, दिवाणजी, अडते हे जत कवठेमहांकाळ तालुक्यातीलच आहेत. त्यामुळे ते वर्षानुवर्षे काम तिथं करतात. राज्यातील अनेक बाजार समित्यांचे विभाजन करण्यात येणार आहे, परंतु सद्यस्थितीत सांगली बाजार समितीचं विभाजन केलंय. संचालक मंडळावर करण्यात आलेली सरकारची एकाधिकारशाही असल्याचंही दिसून येते. या विरोधात संचालकांनी न्यायालयात दाद मागितली असल्याचंही पाटील यांनी सांगितले. व्हावं लागतंय त्याबद्दल हा सगळ्यांनाच फटका आहे. भारतीय जनता पक्षाच्या बँका आहेत, तिथेही त्यांचे माणसं बाजूला जात आहेत, सगळीकडेच आहे हा. त्यामुळे काहीतरी पर्याय निघेल आणि मुख्यमंत्र्यांना देखील आम्ही भेटून विनंती केलेली आहे की तुम्ही याच्यात पर्याय काढा आणि हे जे प्रोव्हिजन आहे ती शक्यतो रद्द कशी होईल किंवा सहकारी बँकांना ती लागणार कशी नाही हे तुम्ही जरा प्रयत्न करा. त्यांनी आम्हाला, मी आणि आणखी दिलीप वळसे पाटील यांनी भेटलो, त्यांनी आम्हाला सांगितलं की याच्यात मी लक्ष घालतो. अद्याप तसा बदल काय अजून झालेला नाही. अजून 6 महिने निवडणुकीला आहे, त्यामुळे तो प्रश्न प्रत्येकाच्या समोर आहे. आज त्याच्याबद्दल आपण काही बोलू शकत नाही. जसं वेगळा कायदा केला सरकारने, त्यांना शिफारस किंवा सूचना करण्यासाठी एखादं मंडळ नेमलं तर आमची हरकत नाही, पण निवडणुकीची व्यवस्था तिथली रद्द करणं हे तिथल्या व्यापाऱ्यांच्या दृष्टीने देखील अनिष्ट आहे, शेतकऱ्यांच्या दृष्टीने देखील अनिष्ट आहे. राज्याच्या 65 बाजार समित्यांना कारवाई करताना सांगलीची सांगली, कवठेमहांकाळ, मिरज, सांगली, कवठेमहांकाळ आणि जत अशी 3 तालुक्याची बाजारपेठ जी आहे कर्नाटकला बॉर्डरिंग आहे. त्यामुळं कारण एक वेगळं विशेष वैशिष्ट्य सांगलीच्या बाजारपेठेचं होतं आणि आजचं नाही, ते फार वर्षापासून आहे. आता त्याला आमचं नियमन वेगळं करावं, त्याला आंतरराष्ट्रीय दर्जाची बाजारपेठ करावी अशी काही कल्पना असेल तर आमची हरकत नाही, पण निवडून आलेले संचालक रद्द करणं किंवा नवीन निवडणुका न घेणं हे लोकशाहीच्या विरोधी आणि एकाधिकारशाहीकडे जात आहे. म्हणजे लोकांच्या हातात असणारी सत्ता काढून घेण्याचा हा प्रयत्न आहे.